डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर ये. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह यूट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव यूट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकता. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे तुलनात्मक विचार. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 7 जुलै 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कुठल्याही पक्षामध्ये फूट पडली की तिथे विठ्ठल आणि बडवे ही उपमा दिली जाते. विठ्ठलालाही बदनाम केलं जातं आणि बडव्यांनाही बदनाम केलं जातं. मध्यंतरी पंढरपूरच्या बडव्यांनीच अशी तुलना करू नका, तुमच्यामुळे आम्ही बदनाम होतो आहोत, आमची ही बदनामी थांबवा अशी मागणी केल्याच्या बातम्या मीडियामध्ये आलेल्या होत्या. या संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तुलनात्मक विचार. पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने. पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने राजकीय धुरंदरही जाम होतात. धक्का सहन होत नाही, सोपं नसतं. उभा केलेला पक्ष उभा फुटावा म्हणून पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने राजकीय धुरंदरही जाम होतात. पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने राजकीय धुरंदरही जाम होतात. हकनाक बदनाम होतो विठ्ठल, हकनाक बंडखोरही बदनाम होतात. हकनाक बदनाम होतो विठ्ठल, हकनाक बंडखोरही बदनाम होतात. हकनाक बंडखोरही बदनाम होतात. पुन्हा एकदा पहिलं कडवं. पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने राजकीय धुरंदरही जाम होतात. पक्षांतर्गत बंडाच्या धक्क्याने राजकीय धुरंदरही जाम होतात. हकनाक बदनाम होतो विठ्ठल, हकनाक बंडखोरही बदनाम होतात. हकनाक बदनाम होतो विठ्ठल, हकनाक बंडखोरही बदनाम होतात. हकनाक बंडखोरही बदनाम होतात. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. दोघांच्या राजकीय भांडणामध्ये, अर्थात विठ्ठल आणि बडवे. कोणते? राजकीय बडवे आणि राजकीय विठ्ठल. म्हणून दोघांच्या राजकीय भांडणामध्ये, दोघांच्या राजकीय भांडणांमध्ये तिसऱ्याचा विनाकारण तोटा आहे. दोघांच्या राजकीय भांडणामध्ये तिसऱ्याचा विनाकारण तोटा आहे. कुणास विठ्ठल आणि बडवे म्हणणेही तुलनेचा प्रकार तसा खोटा आहे. कुणाला विठ्ठल आणि बडवे म्हणणेही तुलनेचा प्रकार तसा खोटा आहे. तुलनेचा प्रकार तसा खोटा आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. दोघांच्या राजकीय भांडणामध्ये तिसऱ्याचा विनाकारण तोटा आहे. दोघांच्या राजकीय भांडणामध्ये तिसऱ्याचा विनाकारण तोटा आहे. कुणाला विठ्ठल आणि बडवे म्हणणे तुलनेचा प्रकारच खोटा आहे. कुणाला विठ्ठल आणि बडवे म्हणणे तुलनेचा प्रकारच तसा खोटा आहे. तुलनेचा प्रकारच तसा खोटा आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. उपमा हा अलंकार असला तरी. शेवटी विठ्ठलाची आणि बडव्याची उपमा दिली जाते, त्या संदर्भानं लिहिलेलं हे तिसरं आणि शेवटचं कडवं. उपमा हा अलंकार असला तरी कधी कधी विद्रुपीकरण होत जाते. उपमा हा अलंकार असला तरी कधी कधी विद्रुपीकरण होत जाते. ज्याचे जळते त्यालाच कळते, ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. अधिक स्पष्ट व्हावं, हा उपमेचा प्रकार, हा तुलनात्मक प्रकार अधिक सहज समजावा म्हणून सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. उपमा हा अलंकार असला तरी. उपमा हा अलंकार असला तरी कधी कधी विद्रुपीकरण होत जाते.
उपमा हा अलंकार असला तरी कधी कधी विद्रुपीकरण होत जाते. ज्याचे जळते त्यालाच कळते, ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. ज्याचे जळते त्यालाच कळते, ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. ज्याची त्यालाच प्रचिती येत जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं तुलनात्मक विचार. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. Suryakanti